सामर्थ्य संतांच्या साधनामध्ये आहे, संतांच्या नामस्मरणामध्ये आहे. पण गंमत अशी झाली, फक्त आम्हाला ऐकायला खूप वाटतो, प्रत्यक्षात अनुकरण करण्याची वेळ आल्यानंतर पहा, एक राजा ज्यावेळेस शिकारीला जातो, एक राजा आपला एक शिकारी ज्यावेळेस शिकार करण्यासाठी जातो, त्यावेळेस झाडाखाली बसतो, झाडावरती पक्षी आदळत असते, शिकारी आएगा, आप्पा येणार, प्रवचन करणार, आम्ही ऐकणार, विसरून जाणार, काय उपयोग काय राहील. त्यांच्या जीवनाची जी तळमळ सांगितली गेली, जड जीवांचा उद्धार व्हावा ही संतांचं ब्रीद वाक्य सांगितलेलं, त्यांचं येणं आमच्यासाठी, आमचं त्यांच्यासाठी काय आहे. म्हणून शिकारी आएगा दाना डालेगा, जाल बिछाएगा फसने का नाही, हे कोण कोणास सांगायचे, कोण कोणास म्हटले, पक्षी पक्षालाच म्हटले. ते ऐकलं शिकाऱ्याने ऐकल्यानंतर शिकाऱ्याला मोठी पंचायत झाली. आता आपले शिकार म्हणजे सावधच गेलं ना, चिंताक्रांत होतो. साधूचा ज्यावेळेस सहवास प्राप्त होतो, पहा, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली वाईट होईल. काही उदाहरणं देवाकडे मागताना किंवा संतांकडे मागताना, म्हणून ते संतांकडे मागितल्यानंतर ते साधन देतात आमच्या जीवनात. केली साधती साधने तुटती भवाची बंधने. भवाची बंधन म्हणजे भव म्हणजे भवरोगायसे जाय आणि काय शुक्लके. योगायोगाने शिकाऱ्याची गाडी एका सत्पुरुषाची होती, एका साधूशी होती. शिकाऱ्याला चिंताक्रांत बघितल्यानंतर, चिंतेचा हावभाव बघितल्यानंतर साधू म्हणतात, अरे काय झालं नेमकं. त्यावेळेस शिकाऱ्याने सांगितलं, पाना म्हणे महाराज, पक्षी सुद्धा फार हुशार झाले, बोलते मगर करते नाही, बडे मोके लबाड. आपण त्यांच्या मुखातून ऐकायला गोड वाटत, तरी आपण पहिले पहा शिकून झाले असतील. आता आपण त्या पदाचे किंवा त्या अधिकाराचे नाही म्हणून तो शब्द आपण वापरू नये. नाही तर आपलं काय, आता गुरु करतात म्हणून आम्ही तेच अनुकरण करायला निघालो. वास्तविक ते फार मोठं तर आपण निंदा अवहेलना म्हटलेलं आहे. म्हणून गुरुचा जो अधिकार, गुरुचाच अधिकार आहे. म्हणून देवाला जे करता येतं ते संतांना करता येते. का सांगतो, संतांनी जड जीवांचा उद्धार केला, देवानी जड जीवांचा उद्धार केला नाही. भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संवारी. मग दुर्जनांचा संहार करण्यासाठी देवाला यावं लागतं. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी यारे यारे लहान थोर, याती भरते नारी नर. संत कोणाचाही कुळ बघत नाही, जात गीत बोलत, कुळ शिळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त. तू उद्धार होण्याचा मार्ग संतांकडून संपादित करून घे, आपल्या जीवनाचं कल्याण करून घे. संतांची अपेक्षा असते जीवाने त्यांना झुंजावं. संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद म्हणून शिकाऱ्याला सांगितलं, उपदेश केला. आता पक्षी बोलायला लागलं, तू जावं टाकलं म्हणे, नाही जावं टाकलं मग म्हणे. म्हणून अनुभवाविनं बडबडती ते, अनुभवाविनं व्यर्थ बडबडती ते. म्हणून बहुत केले पाठांतर, वर्म राहिले ते दूर. पाठांतराचा विषय नाही. म्हणून दोन प्रकारच्या कीर्ती सांगितल्या गेल्या, किंवा दोन प्रकारचे, जसं मगाशी सांगितलं परोक्ष आणि अपरोक्षचं तत्वज्ञानाविषयी सांगितलं गेलं. एक प्रॅक्टिकल आणि थिअरिकल ज्ञानाचे दोन प्रकार. मग आता ज्ञान कोणतं व्हावं पाहावे आपणाशी आपण. या नावज्ञान संतांकडून आमच्या जीवनाचा आपण कोण आहोत, आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे करावा विचार, किंवा मी तो वासुदेव तत्वता. कळू येईल विचारिता, ठाऊक आहे सभाग्य संता. कमी तिह नसून माझ्या स्वरूपाचं वर्णन केलं गेलं तर मी आत्मस्वरूपाने देव नटला नाना परी असं जीवाचं अस्तित्व आहे. पण मूर्ख निने वर्म संत चरण मदच ने असता. पहा भगवंताचे शब्द, जेने दुरावे पण सुद्धा आपणच देव आहोत याचं स्मरण आम्हाला राहिलं नाही. कधी
धरणी वाळू लागता. जन्माला आल्यानंतरचा गोंधळ आहे. जन्माला आल्यानंतर जसा रडतो ना, जसा टाळू फुडितो, कवा मी कवा तुमचे पैसे घेतल्याचा उधारी मारा, कवा देवाने सांगितलं, अरे मूर्खा, अरे बदमाशा, गर्भातून तुला बाहेर काढलं राव म्हणे. काय देवाची उपकार आपल्यावर. हा, कोरोनाच्या काळात देवाने जर आम्हाला नेलं असतं तर काय केलं असतं. अहो काही ना कोरोना झाला ना, काय सांगायचं. म्हणजे पहा, संतांचे शब्दाचे वर्णन सांगितले गेले. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे भीषुण सर्व मिथ्या हे शरण देवासी धनदारा. याच्याविषयी संत आम्हाला जागे करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जाग होऊन स्मरण पंढरीनाथाचं करायचं. पुढं काय त्याचं पुण्यफळ. बावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माला येणं आणि बोलणं तुम्हाला याच देहात टाळता येतं. याची देही घडे देवाचे एवढाच देव भगवंताची भक्ती करण्यासाठी सक्षम सांगितला. मग देवाचे ऋण जे सांगितले गेले, देवाने 7 महिन्यानंतर नवे गर्भात आल्यापासून जो गर्भवाढीला येण्यास कारणीभूत आईचं उदर, आता आईच्या उदरामध्ये या देहाची जेव्हा निर्मिती होती, 7 महिन्यानंतर भगवान परमात्मा ती वस्तू स्फुरे अहर्निशी 21,600 वेळा ज्याच्याशी संबंध आमचा आहे, त्या संबंधाचा आम्हाला घेणं देणं राहिलं नाही. हे दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा प्राणवायू खालावला गेला, ऑक्सिजन लेवल घसरली गेली, कित्येक जणांना प्राणाविण प्राण सोडावे लागले. 7व्या महिन्यात देवाने फुकट दिलेला आहे. हो, काही दिलं का देवाला? देवाला सांगितलं एवढा फुकटचा नरदेह दिला. देवा ताई साकरी उपकार, जो देह भजनासाठी उत्तम सांगितला, ज्या देहाची अपेक्षा करण्यासाठी स्वर्गादी देवता सांगतात इहलोकीचा हा देह. मग इथं आम्ही जन्माला आल्यानंतर जर कपाळकरांच्या सारखे वागायला लागलो तर आमचं जन्माला येण्याचं काय कारण आहे? काय आम्ही सार्थक केलं? जे महात्मा आमच्यासाठी रात्रंदिवस त्यांच्या जाटण्याचं कारण सांगितलं गेलं. जीव तुटतो तिळतिळा, येतो हिताचा कळवळा, लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्ताईसी, कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. त्यांच्याविषयी तुमचे काय मत? गुरूंविषयी फक्त आम्ही सांगतो काय द्यावे त्याची भावी उत्तर आहे. सांगितलेला मार्ग, सांगितलेला पंथ, ज्या कामासाठी त्यांनी आम्हाला इथं नेमलेलं आहे, कशासाठी? घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. कशासाठी जन्माला आलो? आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर आपण निष्ठुर झालो, विन्मुख झालो. माऊली ज्ञानोबा सांगतात, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिवीर धावे न पावे कोणी. या जगतामध्ये गुरुशिवाय देवाशिवाय आपल्याला सोडवणारा कोण नाही. तुम्ही संचयाच्या मागे लागा, काही घेणं देणं नाही. पण माऊली ज्ञानोबा निवृत्ती दादांविषयी ज्यावेळेस शब्दाचे काही उच्चारण करतात, माझ्या निवृत्तीनाथांच्या कृपेने भ्रांतीचे पडळ गेले, जिने गुरुवाक्य मन धुतले,
अंतकरण कोणी धुतलं आमचं? अंतकरणाच्या वाईट विचाराला वळण ते विचार कोणी घातले पाहिजे? हे गुरुवरांच्या आपांच्या मुखातले जे तत्वघोष महावाक्याचा उपदेश तोच आम्हाला फलरूप ठरतो ना. पण आता सगळं करायला वेळ आहे हो, सगळं करायला मजा करायला वेळ आहे आम्हाला. पण भगवंताचं नामस्मरण संतांनी सांगितलेल्या याच्यानुसार आम्हाला त्याच्याकडे वेळच नाही. आपण सहज बोलता बोलता म्हणतो आम्हाला मरायला वेळ नाही. हा, मरणाआधी तर आपल्याला सावध व्हायला लावलेलं आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा, आजा गेला पंदा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तूही तैसा झाला. देखत देखत नात त्यांच्यासारखा आपला कार्यक्रम एका दिवशी होऊ शकतो, कधी होईल सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. म्हणून जडजडून वाहिला ग या भक्तीची या वाटेला ग, केली तू पावसी अवंग निज धाम माझी. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये मनवा मनवा खेती करो हरी नाम की. पैसा न काय लागत त्याला, काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे एक, काहीच नाही लागत, फक्त भाव लागतो. मग ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी भावच लागतो ना. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, तेव्हा भगवंताची कृपा आहे. नाही तर वाचनाने काही कमी का? त्याच्यात पण तो कोराय सांगतात आणि कोण हे माझे मना होका पंडित शहाणा. आपल्यासारखे फक्त तोंडाने बडबड करणारे, म्हणून बोलणाऱ्यांचा परमार्थ नाही, अनुभव सिद्ध परम महात्म्यांचा परमार्थ. म्हणून साधूने उपदेश केला शिकाऱ्याला. जाळं टाकलं का लगेच जाळं टाकलं, त्यांना माहितीच नाही शिकाऱ्याचं जाळं. मग संसाराचं जे जाळं सांगितलं गेलं जीवाला, जीव हा त्याच्यामध्ये जातो, गुंततो. म्हणून जीवाभोवती असणारे जे बंध पाश सांगितले गेले ते साधन प्राप्त झाल्याशिवाय भावाची बंधनं तुटत नाही ना. मग साधन ते ऑटोमॅटिक तयार आहे, तुझं आहे, तुझं पाशी परी जागा चुकलाशी. पण कुठून आणलं का त्यांनी? कुठूनच आणलं. आपल्या जवळ असणारी वस्तू त्यांनी आपल्याला त्या वस्तूशी ओळख करून दिली. नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वाठाई. मग आपल्या पुरता मर्यादित का? सर्वत्र व्यापक ज्याचं अस्तित्व सांगितलं गेलं, कर्तुम अनन्य कर्तुम अन्यथा कर्तुम, याच्या त्रिशक्त्या सांगितल्या गेल्या भगवंताच्या. चाले हे शरीर वृक्षाचे आपणे हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठेही नामने मार सांगतात. म्हणून चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवे तो हरिबीन. मग ते हरीची प्राप्ती असण्यासाठी जीवनामध्ये संतांना शरण गेल्याशिवाय हरिप्राप्तीची उपाय धरावी संतांचे ते पाय. ते संतांचे पाय धरल्याशिवाय आम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. मग संतांना शरण गेल्यानंतर तेने साधती साधन, तुटती भावाची बंधन. भावाचं बंधनाचं तुडी पार, तुडी भवपाश असं एक काहीतरी शब्द सांगितलेला आहे. किंवा गेले आशा पाशे निवड. कधी भक्त ऐसे जाणा जेदेही उदास, गेले आशा पाशे निवारुनी. याच्यातून मग आता संसारी असावे असोनी नसावे. सत्पुरुष सांगतात संसाराचा त्याग करता येत नाही, पण सत्पुरुषांच्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर वैराग्याच्या गोष्टी तुम्हाला कळतात. अंतकरणामध्ये वैराग्य नावाचं एक बुनियादासांचं प्रमाण सांगत. संसारात सुख नाही हुशारी धर, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत्र. अमर आहे रूप तुझे तुला झाला भ्रम, सद्गुरूचे पाय धर सत्य कळेल वर्म. दुनियाला असं सांगे तुला अभ्यासाची काठीने कर, कवनाचे माय बाप कवनाचे गण
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख एवढी सम्यक अनन्यता वैराग्य अंगी प्रतिपादक करण्यासाठी संतांच्या शब्दावर आम्हाला राहावं लागणार. जो शब्द दिला किंवा ज्या तत्वानुसार आम्ही त्याचं स्मरण करायला पाहिजे. वास्तविक आता त्यांचं सांगायचं मग आपलं ऐकण्याचं काम नाही, आपलं करण्याचं काम आहे. मग दादोबा सांगतात करणारे बापांनो, मग सांगतो हा शब्द वापरायला काय वाटत काय अवघड होतं का? मग साधन हरीचे जनी करणीचे करू नका. तुका म्हणे हरी काही उरो नदी उडी, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सर्वी झाला सफल व्याहार. हरी यावे आता मंदिरी नाही कोणी दुसरे घरी. अंतकरणाच्या ठिकाणी सांगितलं दरीला पंढरीचा चोर. तुमचा भाव तसा असेल तर तसा देव असतो. म्हणून देव काय भाजीपाला बाजारचा भाजीपाला नाही. वावीन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. असा असणारा हा जो अभंग सांगितला गेला हरिप्राप्तीविषयी. भगवंताचं स्मरण आमच्या जीवनात व्हावं. मग आता वास्तविक बघितलं हा देह जरी देवाचा असला, मग देह देवाचा असला का तो पवित्र सांगितला का? पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, ज्या देहाच्या आधारे जगद्गुरु तुकोबाराया सदेह वैकुंठाला गेले. विश्ववंदनीय माऊली ज्ञानोबाराय त्या देहासह संजीवन समाधीला गेले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्या देहासह जल समाधीस्थ गेले. एवढा देह पवित्र होता. मच्छिंद्रनाथाने सुद्धा गुहागारामध्ये तो देह ठेवला होता ज्या देहाला चिरंजीव पद प्राप्त झालं, ज्या देहाचा कधी नाश होणार नाही म्हणून सांगितलं. त्या देहाला वरदान होतं जोपर्यंत सूर्य आणि चंद्राचं अस्तित्व आहे तोपर्यंत त्या देहाला कुणी काहीच करू शकत नाही, काळ सुद्धा बाधा करू शकत नाही. पवित्र तो देववाणी पुण्यवंत जो बजे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने निर्सेल संकट. मग त्यांचं स्मरण केल्यानंतर कोणाचं? ज्यांच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण सदैव अखंड भगवंताचे नामस्मरण येतं, तोच देह पवित्र सांगितला. तोच देह संतांचा, तोच देह देवाचा असतो. त्या देहाला आपण समर्पित व्हायला पाहिजे. म्हणून देवे दिला देह भजना बोला तो या झाला भाटवादिकेचा किंवा दिले इंद्रिय अंतनायका डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण दासी जीवत्वन भवरोग. म्हणून शेवटचे भैरवी 5 मिनिट आवृत्ती होईल. मध्यमा म्हणा एका जगात संत पटकन म्हणा एक जनार हरी संत, एक जनार हरी संत, एक जनार हरी संत,
तुटती भवाची तुटती भवाची बंधने तुटती भवाची छत्रपती शिवाजी महाराज